अमृताची गोडी येई गाईच्या दुधाला, क्रांतीची ही भेट देऊ दुग्ध क्षेत्राला। हळद तुळस शतावरी हाय प्रोटीन युक्त, रोगराई पासून होईल गाय आपली मुक्त। रोग प्रतिकारक शक्तिवर्धक स्वदेशी आयुर्वेदिक खाद्य, गव्यम पशुखाद्य, गव्यम पशुखाद्य, गव्यम पशुखाद्य। गव्यम पशु आहारामध्ये 15 प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गायीचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते। गव्यम पशुखाद्य। शेवगाव तालुक्यातील दहिगावणे ग्रामपंचायतमधील 2017 ते 2023 या कालावधीत झालेल्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, यासाठी सचिन खंडागळे आणि सुभाष दळवी यांनी पाथर्डीच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। दहिगावणे ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी झालीच पाहिजे। भ्रष्ट सरपंच, ग्रामसेवक, सदस्य आणि अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून 2022 पासून आम्ही दहिगावणे तालुका शेवगाव येथील ग्रामपंचायतच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी व्हावी, त्याचप्रमाणे तिथल्या एका ग्रामपंचायत सदस्यानं स्मशानभूमीमध्ये मातंग समाजाच्या स्मशानभूमीमध्ये अतिक्रमण केलं, त्याचं सदस्यपद रद्द व्हावं, या कारणासाठी आमचे कार्यकर्ते सचिन खंडागळे, अशोकराव दळवी आणि बहुजन मुक्ती संघटनेचे तालुका अध्यक्ष, त्याचप्रमाणे आमचे वायडी कोले महाराज या ठिकाणी बसलेले आहेत। गेल्या वर्षभरापासून त्या भ्रष्ट कारभाराची चौकशी म्हणून या ठिकाणी आम्ही बरेच दिवस आंदोलन केली, पंचायत समितीला पत्र दिले, व्हिडिओनी चौकशी केली, परंतु त्या चौकशीमध्ये काही निष्पन्न झालं नाही। म्हणून आम्ही या प्रांत कचेरी समोर आज या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। प्रांताकडे सकाळी चर्चा झाल्यानंतर आमचे कार्यकर्ते गेले, प्रांत म्हणे तुमचं दुखणं पायाला आणि तुम्ही जखम इंजेक्शन शेंडीला लावता, मग आम्ही इथं कशासाठी आलो? प्रांता साहेबांनी आमचं कुठेतरी जखम नीट केली पाहिजे, आम्हाला इंजेक्शन दिलं पाहिजे किंवा ग्रामपंचायतीला इंजेक्शन दिलं पाहिजे, त्यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी झाली पाहिजे। आम्ही त्या ठिकाणी पुरावे सादर केलेले आहेत, जवळजवळ एकूण 47 पुरावे आहेत। तिथं त्या ठिकाणी नानी पार्क असू द्या, गेवरीची व्यायामशाळा असू द्या, PM ब्लॉकचं काम असू द्या, भिंतीचं काम असू द्या, हे सगळे कामामध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे। आणि तिथल्या सदस्यांनी सुद्धा कबूल केलं की मी एकट्यानेच पैसे खाल्ले, काय आम्ही सगळ्यांनीच पैसे खाल्ले, मग तुम्ही पैसे खाल्ले तर ते वकले सुद्धा पाहिजे। आणि या भ्रष्ट कारभाराची चौकशी, सखोल चौकशी जर प्रांत साहेबांनी आणि कलेक्टरनी केली नाही तर येणाऱ्या पुढील काळामध्ये आम्ही हायकोर्टात जाऊ, संबंधित गुन्हे दाखल करायला सांगू, मग त्याच्यामध्ये प्रांत असतील, तहसील असतील, BDO असतील, या सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी आरोपी करणार आहोत। दहिगावणे येथे गेली 1 वर्षापासून आमचे कार्यकर्ते आदरणीय दळवी आणि आदरणीय खंडागळे हे वारंवार दहिगावणे ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची मागणी करत आहेत। आणि त्यांनी मागणी करत असताना 2017 ते 2023 या कालावधीमध्ये कामं झालेली आहेत, त्या कामाची माहिती मागितली आहे, परंतु त्यांनी 2017पर्यंत माहिती दिलेली आहे आणि ती माहिती अचूक अशी दिलेली नाही, खोटी माहिती दिलेली आहे। आणि जी कार्यकर्त्यांनी माहिती मागितली की 2023पर्यंतची जी माहिती होती ती काही दिलेली नाही। आताच आदरणीय गायकवाड साहेबांनी सांगितलं की ज्या ठिकाणी PM ब्लॉक आहेत, नानी पार्क आहे, असे अनेक ठिकाणचे घेवरीमध्ये, राजनीमध्ये आणि दहिगावमध्ये जो काही भ्रष्टाचार झाला आहे आणि तो आदरणीय तिथले जे कोणी सरपंच असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील, त्यांनी तो भ्रष्टाचार केलेला आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की ती मातंग समाजाची वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये सेनाचा उकिरडा टाकून ते स्मशानभूमी बळकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या सर्वसामान्य माणसाला त्या जागेवरून जाणं येणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे। आणि अशाही परिस्थितीमध्ये आताच गायकवाड साहेबांनी सांगितले की प्रांत साहेब सांगितले का जखम पायाला आणि मलम डोक्याला, तर ही परिस्थिती त्यांचं बोलायचं कर्तव्य नाही, त्यांनी चौकशी केली पाहिजे। आणि जे भ्रष्ट अधिकारी असतील, जे भ्रष्ट सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। दुसरी गोष्ट अशी एक महत्त्वाची की ते गाव सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे, त्या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्याला काम करणं अत्यंत संघर्षमय जातं। तिथं चंद्रशेखर घुलेंचं ते गाव आहे, नरेंद्र घुलेंचं गाव आहे, क्षितेश घुलेंचं ते गाव आहे आणि त्या गावामध्ये सर्वसामान्य माणसाला दडपशाही करून त्याचं कुठलंही काम केलं जात नाही। आणि म्हणून आमची शासनाला विनंती आहे की त्यांच्या कुठल्याही दडपशाहीला बळी न पडता जे लिगली काम आहे
ते प्रामुख्याने केलं पाहिजे. आणि ते जर काम केलं नाही तर उद्याच्या भविष्यकाळामध्ये आम्ही ग्रामपंचायतसमोर आमरण उपोषण करणार आहोत. जर आमच्या दखल घेतली नाही, आमच्या कार्यकर्त्यावर जर अन्याय केला तर त्याची दखल घेतली नाही तर आम्ही उद्या भविष्यकाळामध्ये शेवगाव पोलीस स्टेशनला एक पत्र देऊन तिथे देखील आंदोलनाचं हत्यार उपसणार आहोत. आणि इथून पुढच्या काळामध्ये जर त्या भागामध्ये न्याय भेटला नाही तर जे कोणी संबंधित ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, त्यांची बॉडी असेल, त्यांना बरखास्त करावे आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करावे. यावेळी बहुजन मुक्ती संघटनेचे राज्याध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, शेवगाव पाथर्डी तालुका अध्यक्ष अशोक ससाने, महिला अध्यक्षा कोमल पवार, भाजपा जिल्हा सरचिटणीस वाय.डी. कोल्हे, शेवगाव भाजपा तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण काशीत, तालुका सरचिटणीस आसाराम नऱ्हे, स्वाभिमानी मराठा संघाचे शरद थोटे, अनिल सुपेकर, बाळासाहेब दसपुते, छबुदादा मंडलिक, नारायण बाबा जाधव, कल्याण महाराज पवार, कल्याण जगदाळे, सचिन खंडागळे, दत्ता सुरबसे, प्राध्यापक बाबासाहेब चौथे यांचीही हजेरी होती. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान. आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.